हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर ॲक्च्युली आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी थोडंसं आपलं जे क्लासेस वगैरे चालू झालेले आहेत, तर ॲक्च्युली माझं पेपर वगैरे संपले होते, अस्तर वगैरे संपलेले होते, कस्टमरचे जे ब्लाऊज स्टिच करते ते सुद्धा संपलेले होते। तर ॲक्च्युली मी आज मार्केटमध्ये गेली होती। तर तुम्हाला माहिती मी कुठे शॉपिंग करते, जे आपलं शिलाईचं मटेरियल असते ते कुठे घेते ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर तुम्ही म्हणत असतील आता इथे टेबलवरती इतका राडा करून ठेवलेला आहे, परंतु आपलं हे जे क्लासेसचं आहे ॲक्च्युली माझे पेपर पण संपलेले होते। तर ॲक्च्युली इथे तुम्ही बघू शकता, हे मी जवळजवळ 60-70 आपले कार्डशीट पेपर घेऊन आलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे आपले ऑनलाईन क्लासेसची संपूर्ण तयारी आहे। इथे तुम्ही बघू शकता, आपल्याला ऑनलाईन क्लासेसमध्ये पेपर कटिंग प्रॉपर शिकवण्यासाठी हे मी कार्डशीट पेपर येलो कलरचे आणलेले आहेत। ॲक्च्युली येलो कलरवरती जे मार्किंग आहे ते व्यवस्थित दिसतं, डार्क दिसतं आणि स्पष्ट दिसतं, म्हणून मी येलो कलरच चूज केलेला आहे इथे। तर हे जवळजवळ आपले 60 ते 70 कार्डशीट पेपर आहेत आणि हे कुठे पण स्टेशनरीमध्ये आपल्याला सहज मिळून जातात। तर अशा पद्धतीने हे कार्डशीट पेपर आणलेले आहेत मी। तर ते आता राऊंड करून आणलेले आहेत, तर ते ओपन करून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने, जेणेकरून ते स्ट्रेट राहणार आहेत। ओके, तर तुम्हाला माहिती आहे, ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील किंवा तुम्ही विचार करत असतील, तर विचार न करता तुम्ही बिंदास्त आपले यूट्यूबला कशा पद्धतीने मी शिकवते, आपली जी पद्धत आहे ती जर तुम्हाला सोपी वाटत असेल किंवा आवडत असेल, तर तुम्ही विचार न करता तुम्ही क्लासेस लावा। रिझल्ट पण तुम्ही बघू शकता, तर रिझल्ट पण खूप छान आहे आणि सर्व ताईंना व्यवस्थित परफेक्ट असं समजते। तुम्ही नवीन शिकतायत ते विचार करत असतील ऑनलाईन समजतं की नाही, किंवा आपल्याकडे ते व्हिडिओ राहतील का नाही, तर असं विचार बिलकुल करू नका। जो क्लासेस झालेला असतो त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला विचार बिलकुल करायचा नाही आहे। बिंदास्त तुम्ही क्लासेस जर जॉईन करायचा विचार करत असतील तर लगेच तुम्ही जॉईन करा। आपली सेकंड बॅच चालू होणार आहे 6 तारखेपासून, 6 जानेवारीला। तर बिंदास्त तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता। तर ॲक्च्युली आता हे पेपर मी साईडला ठेवून देते आणि ते असेच आपल्याला पूर्ण प्लेन फोल्ड करून ठेवायचे आहेत, नाही तर ते सर्कलमध्ये होणार आहे। ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, हे इतके सारे अस्तर पण आणलेले आहेत मी। तर अस्तर पण भरपूर सारे आणलेले आहेत, जेवढे आपल्याला आता सध्या ह्या महिन्यात ब्लाऊज जे टीच करायचे आहेत, तर तेवढेच मी अस्तर इथे आणलेले आहेत, जास्त नाही आणलेले। ॲक्च्युली अजून थोडेसे अस्तर माझ्याकडे आधीचे अवेलेबल आहेत आणि हे मी आज अस्तर आणलेले आहेत। तर हे सुद्धा जवळजवळ एका याच्यामध्ये 2-2 मीटर 3-3 मीटर असे आहेत। तर हे अस्तर आणलेले आहेत, हे ब्लाऊज आपल्याला टीच करायचे आहेत त्याच्यासाठी। तर हे इतके अस्तर आणलेले आहेत। तर इथे हे जेवढे काढलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला ब्लाऊज द्यायचे आहेत। इथे लग्नाचे ब्लाऊज आहेत, हे हळदीची साडी आहे, त्याच्यानंतर हे लग्नाचे वगैरे असे सिजनेबल ब्लाऊज आहेत। त्याच्यानंतर वन पीस पण शिवण्यासाठी मी इथे अस्तर आणलेले आहेत। तुम्ही वन पीस बघितला असेल, जो मी एक वन पीस शिवलेला आहे, स्वतः घातलेला आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोडसुद्धा केलेला आहे, त्याचं डिटेलमध्ये कटिंग अपलोड केलेलं आहे। तर त्याच पद्धतीने 2 ड्रेस अजून आपल्याला शिवायचे आहेत। एक थोडंसं बोटनेक टाईपमध्ये शिवणार आहोत, फ्रंट साईडला व्ही नेक, बॅक साईडला आपला पूर्ण पॅक असणार आहे, अशा पद्धतीने एक ड्रेस आपण शिवणार आहोत आणि तो माझा स्वतःचाच आहे। आणि दुसरा आहे तो आपला बांधणीची साडी आहे, त्याचं आपल्याला शिवायचं आहे, त्याचे पण अस्तर आणलेले आहेत मी। त्याच्यानंतर इथे ॲक्च्युली मी थोडेसे बटन वगैरे आणलेले आहेत। आता जी आपली पहिली बॅच चालू झालेली त्याला प्रिन्सेस कट आपण ह्या म्हणजे सोमवारपासून, उद्यापासून आपण चालू करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, हे बटन्स मी आणलेले आहेत। तर हे जे बटन्स आहेत ते 250 रुपये म्हणजे होलसेल दरामध्ये मला मिळालेले आहेत, तर होलसेलमधून। आणि क्वालिटी पण छान आहे, मीडियम आहे, जास्त हेवी पण नाही, जास्त छोटे पण नाही, अशा पद्धतीने हे मी बटन्स आणलेले आहेत। जसं की बोटनेक ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा स्लीव्ज ह्या पद्धतीने आपल्याकडे जे ब्लाऊज असतं, तर आता हे कसे ओल्ड फॅशनचे बटन झालेले आहेत हे, तर हे मी काढणार आहे आणि त्याच्यासाठी हे एकच लावलेले आहे। ॲक्च्युली जे ओल्ड फॅशनचे होते थोडेसे बटन्स ते माझ्याकडे संपलेले आहेत, तर ते आपल्याला काढून आणि पुन्हा आता नवीन टाकणार आहे। तर ह्या पद्धतीचे जे ब्लाऊज आपण डिझाईन वगैरे करतो, स्लीव्जला डिझाईन किंवा बॅक साईडला आपल्याला लावायचे असतील, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी हे 250 रुपयाला एक पॉकेट असे हे मी 2 पॉकेट आणलेले आहेत। तर हे 500 रुपयाचे असे 2 पॉकेट आणलेले आहेत। ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, मी पुन्हा आता आपले प्रिन्सेस कट ऑनलाईन क्लासेसमध्ये प्रिन्सेस कटला सुरुवात होणार आहे। तर इथे मी कप आणलेले आहेत। ॲक्च्युली ज्या
कपचं कसं आहे, एखादा ब्लाऊज आपल्याला टीच करण्यासाठी इथे कप मी आणलेले आहे. तर कपमध्ये एक राऊंड शेपमध्ये आणलेले ऑलरेडी माझ्याकडे आहेत. आणि हा एक 40 साईजचा मी इथे कप आणलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे किती साईजमध्ये किती इंचाचा कप लावला पाहिजे आपण. त्याच्यानंतर ही कपची साईज तुम्ही बघू शकता, याचा शेपसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी वेगळा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने हे कप अशा पद्धतीने दिसतात. तर हे कप अगदी सॉफ्ट असतात. हे बघा, हातात घेतल्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड होतो आणि आपण ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा ते अगदी सॉफ्ट असतात. तसे हे रेग्युलरली हे जे कप असतात ते जाड असतात ना, अनकम्फर्टेबल वाटतात. तसे हे कप वाटत नाही, अगदी तुम्ही कसं पण करा त्याला तरी अगदी सॉफ्ट असतात. तर हे कप पण मी आणलेले आहे. तर याची क्वालिटी कशी आहे आणि हे मला कसे मिळालेले आहे ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हे जे कप आहेत ते मला होलसेल दरामध्ये 70 रुपयाला म्हणजे ही मिळालेली एकच जोडी आपली 70 रुपयाला आहे. तर अदरवाईज दुसऱ्या दुकानांमध्ये घेतलं तर हे महाग भेटतं. हे रेग्युलर जे कप्स आहेत, हे रेग्युलर जे कप आहेत ते आपल्याला 30 रुपयाला मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे 2 कप आणलेले आहेत, कप्स आणलेले आहेत आणि ऑलरेडी माझ्याकडे आहेत अजून 2-3 साईजचे. त्याच्यामुळे मी इतकेच आणलेले आहेत. जितके अवेलेबल म्हणजे जितके आपल्याला ब्लाऊज शिवायचे आहेत ना तितकेच मी इथे ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि हे आणलेले आहेत. आणि ही एक आपलं अलग वेगळी क्वालिटी मी इथे आणलेली आहे. तर ही पण खूप सुंदर, सगळ्यात बेस्ट हा म्हणजे शेपचा आपल्या जसं की हार्ट शेप किंवा पंचकोनी वगैरे आपण असे जे नेक फ्रंट साईडला प्रिन्सेस कटमध्ये शिवतो त्यावेळेस हे कप लावल्यानंतर खूप छान असा शेप येतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये मी लेस नॉट आणलेले आहेत, गोल्डन कलरच्या लेस नाही आणलेल्या मी. हे बघा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या शेडमध्ये मी इथे नॉट आणून घेतलेले आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने डार्क, थोडंसं मीडियम, पेंट वगैरे अशा पद्धतीने शेड वेगवेगळे आणलेले आहेत. कारण प्रत्येकाच्या साडी ब्लाऊजला जे बॉर्डरला शेड असतात ते डार्क पेंट असतात, त्याच्यामुळे हे मी आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथे डोरी पायपिंग आणलेले आहे. सेम दोन्ही पण एकाच साईजचे आणलेले आहेत. जी बारीक साईज असते ना त्या बारीक साईजची मी इथे डोरी पायपिंगच्या डोरी 2 इथे बंडल आणलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व ताईंना मी इथे सांगते, तर ॲक्च्युली मी ज्यावेळेस वापरेल ना त्यावेळेस तुम्हाला हे दाखवणार आहे की अशा पद्धतीने मी हा दाब घेतलेला आहे. तर ह्या दाबाचं जे T3 असं काहीतरी आहे, म्हणजे मी पण जास्त वापरलेला नाही ॲक्च्युली. मला मशीनला सेट करायचं आहे, म्हणजे याच्यापासून आपल्याला रेग्युलरली जी शिलाई असते ती पण आपण मारू शकतो. आणि पुन्हा दोन्ही बाजूला आपल्याला इथे काय आहे, जसे आपण सिंगल दाब घेतो ते एकाच याच्यामध्ये ॲडजस्टेबल आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला सिंगल दाबाचा इथे वापर आपल्याला करता येतो. तुम्ही उजव्या साईडने डोरी पायपिंग करत असते तर उजव्या बाजूने पण करू शकता. ॲडजस्टेबल हा दाब आहे आपण आपला, आणि तो आपण इथे हाय स्पीडच्या मशीनला आपल्याला इथे लावायचं आहे. तर ॲक्च्युली हे आपली जी फुल सेटलची रेग्युलरची मशीन असते त्याला चालतं की नाही तेवढं माहिती नाही मला, मी अजून यूज केलेलं नाही आहे. मी जस्ट आणलं आणि ते तुम्हाला दाखवलं आहे. ॲक्च्युली हे मला मार्केटमध्ये मिळालेलं आहे. आणि अजून एक दाब मी आणलेलं आहे जी की आपण ते फ्रिल तयार करतो, तर फ्रिलची पण मी एक दाब आणलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही जी हे दाब मी आणलेलं आहे हे फ्रिल तयार करण्यासाठी. जसे की फ्रिल म्हणजे ते छोटे छोटे चुन्नट असतात, आपले जे लेयर गॅदर्स म्हणतो आपण, छोटे छोटे गॅदर्स आपण तयार करतो ना, तसं हे फूट आणलेलं आहे मी. तर हे सुद्धा एकाच मार्केटमधून म्हणजे एकाच दुकानातून मी हे दोन्ही फूट आणलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये जसं की आपण जे सिंगल दाब वापरतो उजव्या साईडचं आणि डाव्या साईडचं, तर हे दाब एकाच याच्यामध्ये आपण इथे वापरू शकतो आणि रेग्युलरली शिलाई पण वापरू शकतो आपण. तर मी ज्यावेळेस वापरेल त्यावेळेस तुम्हाला ह्या फुटाचं म्हणजे काय रिझल्ट आहे, नक्की कसा असणार आहे रिझल्ट, ज्यावेळेस मी यूज करणार आहे आणि मला रिझल्ट व्यवस्थित वाटला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही हा दाब घेतला पाहिजे किंवा नाही. तर अशा पद्धतीने मी याचा रिझल्ट अगदी परफेक्ट आहे. जसं की आपल्या जे 3 लेअरच्या जे 1 पीस आपले असतात ते शिवण्यासाठी या दाबाचा खूप उपयोग होतो आणि अतिशय महत्त्वाचा दाब आहे. जर हा दाब घेतला ना तर तुमचे जे लेयर्स असतात ना ते पटापट तयार होतात, तुम्हाला जास्त तयार करायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने हा एक आपण इथे दाब घेतलेला आहे. तर मी हे 2 दाब घेतलेले आहेत इथे आणि आपले इथे बघू शकता हे सिंगल दाब मी उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा असे दोन्ही पण घेतलेले आहेत.
तर हे आपले हाय स्पीड मशीनचे आपण इथे घेतलेले आहेत. ओके, तर याचा यूज कसा करायचा, याच्यामध्ये आपल्याला उजव्या डाव्या बाजूचा एकाच याच्यात तुम्हाला आता मी सांगितलेलं त्या पद्धतीने आहे. अजून मी वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे मला माहिती नाही त्याच्यातलं काही जास्त. तर ज्यावेळेस मी वापरेल त्यावेळेस तुम्हाला ते नक्कीच सांगणार आहे की तुम्ही घेतलं पाहिजे किंवा नाही. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला ही साडी आहे, तर ह्या साडीचा वन पीस शिवायचं आहे आपल्याला. इथे ही बॉर्डर आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि वरचं जे आहे तर पूर्ण ह्याच टाईपची आपली साडी आहे आणि त्याला आपण काय करणार आहोत, पूर्ण टोटल वन पीस शिवणार आहोत. त्याच्यानंतर अस्तर पण आणलेले आहे मी, इथे बघू शकता तुम्ही हे अस्तर आणलेलं आहे. तर हे अस्तर मी इथे जवळजवळ 5 मीटर आणलेलं आहे आणि याचं मी 4.5 मीटर अस्तर आणलेले आहे. ओके, ही बांधणीची साडी आहे माझी, सॉरी माझी नाही आहे, कस्टमरची ही. तर ही बांधणीची साडी आहे, तर ही आपली अजून कधी मुहूर्त लागतो माहिती नाही. त्याच्यानंतर हा ड्रेस आहे, तर ड्रेसचा अस्तर मला इथे मिळालेलं नाही आहे. ॲक्च्युली हा ड्रेस मी आज जाऊन परत रिटर्न आणला आहे, कारण जे क्रेपचे अस्तर आहेत ना ते होलसेलमध्ये तिकडेच मिळतात. इकडे अदरवाईज मी ज्या ठिकाणी राहते किंवा ज्या एरियामध्ये राहते इकडे क्रेपचे अस्तर हे मिळत नाही. तर मला ॲक्च्युली अस्तर एक जरी ड्रेस असला आणि तो शिवायचा असला तर मला तिकडे जाऊन अस्तर आणावं लागतो. मला इथे तो अस्तर भेटत नाही. ॲक्च्युली कॉटनचे भेटतात. हे साड्या आहेत, तर साड्या आपल्याला हे पिकोफॉलला सर्व साड्या द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या साड्या इकडे ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या मी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे आपलं एकाच कस्टमरच्या आहेत. आता इथे तुम्हाला माहिती आहे हा ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवलेला होता. याचं कटिंग तुम्हाला बघायचं आहे, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओके, तर हे एकाच कस्टमरचे म्हणजे हे नवरीचे ब्लाऊज आहेत. इथे तुम्ही बघू शकता हे नवरीचे ब्लाऊज आहेत. ॲक्च्युली अस्तर आणायचे होते म्हणून मी घेऊन गेली होती. आणि ही नवरीच्याच ब्लाऊज साडीचा मेनची साडी आहे त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने हे टोटल नवरीचे ब्लाऊज आहेत. साडी तुम्ही इथे बघू शकता, पैठणी साडी, हळदीवरची साडी आहे. जी लग्नाची साडी आहे ती ऑलरेडी त्यांच्याकडे पिको करून आलेली आहे आणि ती ब्लाऊज कट करून घेतला आणि साडी त्यांच्याकडे आहे अशा पद्धतीने. तर ही संपूर्ण साडी अशा पद्धतीने पैठणी साडी आहे. ही पण खूप सुंदर अशी साडी आहे. तर ही आपण इथे ठेवूया. तर हे टोटल हे जे ब्लाऊज आहेत हे नवरीचे आहेत, ते आपल्याला टीच करून द्यायचे आहेत आणि हा त्यांचा हळदीवरचा ब्लाऊज आहे. तर त्याला मी हा ब्लाऊज का घेऊन गेली होती, ॲक्च्युली मला लेस पाहिजे होती. तर लेस मला मिळाली नाही, तर मी नेक्स्ट टाईम ॲक्च्युली उशिरा गेली होती. त्याच्यामुळं ज्यावेळेस पुढच्या वेळेस गेली ब्लाऊज स्टिच करून झाले की टोटल अजून लग्नाचे ब्लाऊज आहे त्याला लटकन मॅचिंगचे लावायचे आहेत. मग त्यावेळेस मी त्याचं पण आणि याचं पण सोबत घेऊन येणार आहे. उशीर पण झाला होता मला. अशा पद्धतीने हे टोटल जे कॅरीबॅगमध्ये आहेत ते टोटल कस्टमरचे ब्लाऊज आहेत. हे आपल्याला हळूहळू प्रत्येक दिवशी जितके झाले तितके आपल्याला इथे टीच करायचे आहेत. ओके, हे 2 ब्लाऊज आपल्याला उद्याला द्यायचे आहेत. तर हे मी इथे वरतीच ठेवते. ज्या कस्टमरचे ते नावं टाकून ठेवलेले आहेत मी. हे पण आपल्याला टीच करायचे, ते आपण इकडे ठेवणार. जे जे लवकर द्यायचे ते साईडला आपण इथे ठेवणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येकाचे जे ब्लाऊज घेऊन गेली होती ना ते रिटर्न आलेले आहेत की नाही ते चेक करून घेते मी.
हे पण ब्लाऊज आपल्याला लवकर टिच करून द्यायचं आहे, तर हे पण आपण वरतीच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर हा पण टिच करायचं आहे आणि हे मेन म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट हे आपल्याला आधी टिच करायचे आहेत. तर हे 2 दिवसानंतर आपण लग्नाच्या ब्लाऊजांना सुरुवात करणार आहोत. आणि खूप सारं काय असं त्यांनी झिगझॅग अशी डिझाईन सांगितलेली नाही, सिम्पलमध्ये शिवायला सांगितलेले आहेत. आणि जो मेन लग्नाचा ब्लाऊज आहे त्या बोलल्या की थोडंसं अरीवर्कचं तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डेकोरेशन करता आलं तर ते करा, म्हणजे प्रोफेशनल जे डेकोरेशन असतं ते तसं करा. अदरवाईज जसं लेसचं वगैरे असतं ते केलंही तरी ते गावंढाळ थोडंसं दिसतं, त्याच्यामुळे तसं नाही करायचं. आपल्याला प्रोफेशनल टाईपमध्ये असं ब्लाऊज दिसायला पाहिजे, सोबर आणि सिम्पल असं. तर नेक पण त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. जर मला वेळ मिळाला तर मी तो नेक पण तुमच्याबरोबर शेअर करेल. ॲक्च्युली त्या नेकची आता खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर खूप सुंदर असा बॅक साईडचा जो लग्नाचा ब्लाऊज आहे त्याचा नेक आहे. तर मी नक्कीच वेळ मिळाला तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने आता हे कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत ते मी आता पुन्हा आपले जे रॅकवरती आहेत, बाकीचे मी नेले नाही, ते नंतर घेणार आहे. तर आता हे जे जे घेतले होते ते मी आता त्याच्यावरती ठेवून देते आणि अस्तर एका ठिकाणी ठेवणार आहे. जसे आपण शिवायला घेणार आहोत तसे आपल्याला अस्तर पण काढून आणि ब्लाऊज शिवणार आहोत. तर अशा पद्धतीने आज मी इतकं शॉपिंग केली, जास्त नाही, तरी जे महत्त्वाचं होतं इम्पॉर्टंट होतं ते टोटल आपण इथे आणलेले. फक्त मला इथे एक अस्तर मिळालं नाही, बाकी अदरवाईज सर्व अस्तर मिळालेले आहेत. तो म्हणजे ड्रेसचा अस्तर मिळालेलं नाही आहे. आणि बाकीच्या साड्या आता उद्या बाकीच्या मी दिल्या आहेत 2 दिवसाआधी. आता पुन्हा आपल्याला ह्या साड्या द्यायच्या आहेत पिकोला. बाकी वन पीस बघू, ज्या वेळेस शिवेल त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आजचा हा आपला छोटासा असा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर नक्कीच क्लास तुम्ही जॉईन करू शकता.